सायंकाळचे 7 वाजता आहेत आणि आंदोलनाचा मला वाटतं 4था दिवस आहे। अनुरत वीर नावाचे जे आहे ते आंदोलनकर्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव रेल्वे स्थानकाला मिळावं यासाठी बसलेले आहेत आणि विविध संघटनांकडून आणि समाजातील लोकांकडून आता अनुरत वीर यांना या ठिकाणी पाठिंबा दिला जातो आहे। त्यांच्या पाठिंब्यासाठी काही राजकीय लोकसुद्धा आलेले आहेत, मात्र ते राजकीय पक्ष बाजूला सोडून या ठिकाणी आलेले आहेत असं त्यांना सांगणं आहे। के वडमारे माझ्यासोबत आहेत। कशा प्रकारचे हे आंदोलन आणि काय पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं विचारतो, काय तुमचं म्हणणं आहे आणि रेल्वे स्थानकाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशा प्रकारची मागणी करणार आहे। या ठिकाणी उपोषण सुरू आहे। हे बघा काय आहे, ह्या ज्या संस्था आहेत तर त्या कोणत्याही शासकीय संस्था असतील, रेल्वे स्टेशन असेल किंवा आणखी कोणत्या संस्था असेल, त्या ठिकाणी कोणत्याही महापुरुषाचं जसं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव काही सामाजिक कार्यकर्त्यांनी, सेवकांनी बीड शहरामध्ये होत असलेल्या रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं ही त्यांची भावना होती, समाजाची मागणी होती। हे जे काही सर्व विकास होतोय तो समाजाच्या टॅक्समधूनच होतोय, त्यामुळे समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी भावनेच्या भरामध्ये त्या ठिकाणी जाऊन बॅनर लावलं आणि आपली मागणी केली की आमचं या ठिकाणी रेल्वे स्टेशन जे होतं त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं आणि त्यांना इतर समाजांकडून, लोकांकडून विरोध झाला असता किंवा समाजामध्ये काही झालं असतं तर आम्ही वस्तुस्थिती समजली असती, परंतु या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये छत्रपती शिवराय असतील, फुले शाहू आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील, या महापुरुषांच्या विचारावर चालणारे आम्ही सर्व लोक आहोत। या लोकांच्या भावनेचा आदर करून समाजाने त्या ठिकाणी नाव दिलं। मात्र भाजप प्रणित जे पोलीस प्रशासन आहे ना, त्या पोलीस प्रशासनाने काय केलं, त्या ठिकाणी माझ्या माता भगिनी गेल्या होत्या, माझे भाऊ गेले होते आणि आंबेडकर चळवळीतले असो किंवा बाबासाहेबांवर प्रेम करणारे, बाबासाहेब काही विशिष्ट एका समाजाचे नाहीत, कोणताही महापुरुष एका समाजाची जहागिरी नाही आहे, परंतु पोलीस प्रशासनाने केलेला जो आतंक आहे, पेडबीड पोलीस स्टेशनचे जे काही कर्मचारी आहेत बंटेवाड म्हणून, यांनी आंदोलनकारांवर लाठीचार्ज केला, गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आणि त्यानंतर रात्री 10 ते 12 पोलिसांचे व्हॅन, जसं काय आम्ही अँटी टेररिस्ट आहेत, आतंकवादी आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे, त्या ठिकाणी आंदोलनं करते जे होते त्यांच्यावर साधा 324 किंवा साधा आंदोलनात सुद्धा गुन्हे दाखल नाहीत असे लोक गेले होते। अगदी सर्व सामाजिक कार्यकर्ते हे तरुण आणि लेडीज होत्या, त्यामुळे बाकी काही विषय नव्हता, परंतु त्यांना चिरडण्याचं काम केलं। आणि हे जे भाजप सरकार आहे ना, मुळात दिल्लीमध्ये ज्यावेळेस शेतकरी आंदोलन झालं होतं का, तेही आंदोलन चिरडलेलं आहे त्यांनी, तिथं जर गोळ्या घातलेल्या आहेत, नशीब त्यांचं की त्यांनी या ठिकाणी गोळ्या घातल्या नाहीत पोलिसांनी। बोलत असताना उल्लेख असा केला या ठिकाणी की कुठल्याही जाती धर्माचा विरोध या नावाला नाही आहे, मात्र भाजप प्रणित हे पोलीस अधिकारी आहेत। कोण सांगू शकतं की हे सगळं थांबवा, नाव द्यायचं नाही, असं कसं वाटतं? हे सगळं भाजप प्रणित, भाजप पक्षाला जो संघ चालवतोय ना, तो संघालाच मुळामध्ये मनुस्मृती लागू करायची, म्हणजे असं नाही आहे की हा समाज नको तो समाज नको, त्यांना सर्व समाज नको आहे। सुरुवातीला त्यांना हिंदू मुस्लिम करायचं होतं, ते नाही झालं, आता त्यांना ओबीसी मराठा वाद लावायचा होता, तोही नाही झाला, लोकांमध्ये सर्व समाज एकजुटीने राहते। मग आता हे विष पेरायचे त्यांना, मग हे विष कसं पेरायचे, तर आता त्यांच्याकडे काही असे दंगली घडवतील अशी परिस्थिती त्यांना दिसत नाही, मग आता त्यांनी पोलीस प्रशासनाचा उपयोग केला आहे। या अगोदर माता रमाईची जयंती उत्सव असेल, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव असेल किंवा दलित आंबेडकरी समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाजातील काही उत्सव असतील, त्यावेळेस पोलीस प्रशासन बातम्या काढतं, प्रसिद्धी करतं, डीजेवर बंदी, सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी। आता काल आम्ही काय कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही, ज्यावेळेस मराठा समाजाचे जे काही संघर्ष होता, मनोज जरांगे पाटील आहेत आंतरवल्लीत उपोषणाला बसले होते, मी स्वतः आंबेडकर समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे। दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल किंवा आणखीन समाज असेल, यांनी मराठा समाजाला मोठा भाऊच म्हणलेलं आहे, आम्ही त्यांना पाठिंबा दिला, आरक्षण भेटलं पाहिजे म्हणलं। काल एवढे मोठे 2 दसरा मेळावे झाले, त्या मेळाव्यालाही आमचा विरोध नाही, म्हणजे ज्यावेळेस कोटीने समाज उतरवतो रस्त्यावर त्यावेळेस पोलीस प्रशासनाला काय वाटत नाही। आणि माझा समाज हजारोच्या संख्येने, 500च्या संख्येने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उपोषण करण्यासाठी, रॅली करण्यासाठी परवानगी मागितली होती। त्या रॅलीमध्ये आमचे प्रेम कांबळे असतील, प्रशांत वासनिक असतील किंवा आमचे मेजर वीर मेजर असेल, अनुरुत वीर असतील, ह्या लोकांवर पोलीस प्रशासन नोटीस देते आणि कारवाई करत आहे। कशामुळं? तर फक्त भाजप करते। भाजप यांना इतर समाजाचा कोणताही जय जयकार किंवा गाजावाजा झालेला आवडत नाही आणि त्याची सुरुवात सातत्याने त्या राज्यपालाने याच्या अगोदर एक स्टेटमेंट केलं होतं महात्मा फुलेंबद्दल, सावित्रीबाई फुलेंबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, भगतसिंग कोश्यारी जे होते, त्यामुळं भाजपच्या आडूनच
हे पोलीस प्रशासन करत आहे. कालची उद्या जो मोर्चा 2/14 निघणार होता त्याची परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे. तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा प्रकारच्या नोटीससुद्धा त्यांनी बजावलेल्या आहेत. मोर्चा निघणार आहे का आणि काय आव्हान आहे? हे बघा, गुन्हे दाखल करणार आहेत. या अगोदर मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून समाजाने या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आणि तो आंदोलनाचा पवित्रा घेता सर, आता मी त्यात थोडा राजकीय विषय येतो, परंतु त्याकडे राजकीय न बघता एक सार्वजनिक म्हणजे काय असते निर्णय घेत असताना एक क्षमता म्हणून तुम्ही बघा. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शरद पवार साहेब होते. हा काय राजकारणाचा भाग नाही, परंतु कुठलीही गोष्ट एखाद्या व्यक्तीने केली तर त्या व्यक्तीचं छातीठोकपणे समर्थन केलं पाहिजे या मताचा मी एक कार्यकर्ता आहे. मराठवाडा युनिव्हर्सिटीला आदरणीय पवार साहेबांनी सत्ता गेली तरी बेहतर त्या आंदोलनकर्त्याचा त्यांनी विचार केला. या मराठवाड्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये जी चळवळ उभा राहिली होती त्या दलित मागासवर्गीय समाजाचा विचार केला आणि त्यांनी त्या ठिकाणी मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. ही धमक आज राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये आहे का? ही धमक मोदी आणि शहांमध्ये आहे का? ही धमक देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का? म्हणायला खूप सोपं आहे की हा आम्ही बहुजन आहोत, सर्व धर्म समभाव आहोत. तुम्ही सर्व धर्म समभाव आहेत, परंतु निवडणुकीच्या तोंडांवर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर दिसतात, फुले शाहू आंबेडकर दिसतात, इतर समाज दिसतो. प्रत्यक्षात कृती करायचे. माझं म्हणणं आहे साहेब, आपल्या मराठी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून म्हणणं आहे की तुम्ही सामान्य लोकांची घ्या. लिंबा गणेशमधील डॉक्टर गणेश ढवळे असतील किंवा बाळासाहेब मोरे असतील किंवा मराठा समाजाचे असतील किंवा ओबीसी समाजाचे लोक असतील, इतर सर्व समाज हा बाबासाहेबांकडं किंवा त्या रेल्वे स्टेशनकडं नाव दिलं पाहिजे अशी मागणी करत आहे. आणि प्रशासन रात्रीचं जाऊन बॅनर काढतं आहे आणि आंदोलनाला धमकवतं आहे. काल एवढे मोठे झाले, बीड शहरामध्ये होल्डिंग्स लागतात, त्या होल्डिंगच्या निषेधार्थ प्रशासन काही कारवाई करत नाही. मात्र सामान्य आंबेडकरी समाज, दलित समाज, मागासवर्गीय समाज ज्या वेळेस आपल्या न्याय हक्कासाठी लढत राहीन त्या वेळेस हे प्रशासन चिरडण्याचं काम करतं आहे. आणि दुसरी गोष्ट, यांनी परवानगी नाकारली काय किंवा परवानगी दिली काय? मुळात जी काही कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व म्हणजे नाही का प्रोसिजर असते की आपण कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर शासन दरबारी मांडली पाहिजे आणि तिचा पाठपुरावा शासनाने केला पाहिजे आणि मागं त्याला लोकशाही मार्गाने उद्या जर ते जाळपोळ झाली, काही झालं तर प्रशासनाने कारवाई करावं. परंतु लोकशाही मार्गाने मागणी मागत असताना प्रशासनाचं काम आहे त्यांनी आम्हाला परवानगी देणं. लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले नाहीत. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आले, मात्र इतर लोकप्रतिनिधी आले नाहीत. आमदार खासदार हे तुमच्याच पक्षाचे आहेत. तुम्ही आता सांगितलं मी पक्ष सोडून आलेलो आहे, मात्र तरीसुद्धा आवाहन करणार आहे की त्यांना भेट द्या काही वगैरे तुम्ही सांगणार आहे? आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष असतील आदरणीय आमदार संदीप भैया क्षीरसागर साहेब असतील किंवा आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, आमचे युवकचे अध्यक्ष महबूब भाई असतील किंवा पक्षाचे आमचे प्रमुख आदरणीय पवार साहेब असतील, आम्ही ज्यावेळेस 2-3 दिवसानंतर आमच्या पक्षाच्या कामासाठी जाणार आहे त्यावेळेस आम्ही लेखी स्वरूपाची मागणी आणि आज आम्ही सायन दैनिकाच्या माध्यमातून आमचा पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा कोणताही पक्ष असेल या पक्षातील लोकप्रतिनिधींना ज्यांना निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे, आम्ही त्या लोकप्रतिनिधींना आमदार मंत्री खासदार जे आहेत त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आंबेडकर समाजाचे, दलित समाजाचे, मागासवर्गीय समाजाचे तुम्हाला मतं पाहिजेत तर ज्या पद्धतीने तुम्ही इतर समाजाच्या मागण्या मान्य करत्या वेळेस तुम्ही लेखी स्वरूपाचे पत्र दिलेत तशा स्वरूपाचे पत्र आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशनला नाव द्या याची आम्ही मागणी करणार आहेत. आम्ही आज वर्तमानपत्राच्या माध्यमातून केली आणि आम्ही पक्षाच्या माध्यमातून मी तेच करणार आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असलो काय आणि नसलो काय, मी एक समाजाचा घटक आहे आणि माझा समाज ज्यावेळेस रस्त्यावर उतरत असेल त्यावेळेस मी समाजासोबत असलं पाहिजे या मताचा मी कार्यकर्ता आहे. तर अशा प्रकारचे आंदोलन आहे. आंदोलकांना पॉलिटिकली राजकीय जे आहे ते पाठिंबा या ठिकाणी मिळतो आहे. समाज बांधवसुद्धा आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येतात. उद्याचा जो काही मोर्चा होणार आहे किंवा मग शांतता रॅली होणार आहे त्यासाठी लोक उपस्थित राहतात का हे आता पाहावं लागणार आहे. दुसरीकडं लोकांना आवाहन करण्यासाठी काही यांच्याकडून सांगितलं जातं आहे का हे आता पाहावं लागणार आहे. तुम्ही काही समाजाला या आवाहन करणार आहात का उद्याच्या मोर्चासाठी? हे बघा, आता समाजाला आव्हान करण्याची आवश्यकता तर राहिली नाही. कारण काय, आता ही चळवळ सर्वसामान्य लोकांच्या घरात गेली. हा व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडिया किंवा आपल्या प्रसारमाध्यमांचा हा जमाना आहे आता. त्यामुळे लोकांपर्यंत गेलेली गेल्या अनेक दिवसापासून मेजर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळं समाज असेल, माझ्या माता भगिनी असतील, विद्यार्थी असतील, नागरिक असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, युवक असतील, सर्व राजकीय पक्षात काम करणाऱ्या, आंबेडकर समाजावर प्रेम करणाऱ्या, बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी, मी फक्त दलित मागासवर्गीयच नाही म्हणत की ज्यांना आंबेडकर नावावर प्रेम आहे, बाबासाहेबांच्या घटनेवर प्रेम आहे, अशा व्यक्तींनी आजपर्यंत आम्ही दलित आंबेडकरी समाज तुमच्या प्रत्येक न्याय हक्काच्या मागणीत सोबत राहिलो. आज वेळ आलेली आहे
की बाबासाहेबांचं नाव रेल्वे स्टेशनला दिलं पाहिजे. ते काय आम्ही आमच्या बापाचं नाव मागत नाहीत, आमचं नाव लागत नाहीत किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव मागत नाहीत. या देशामध्ये ज्यांनी पेनाच्या जीवावर क्रांती केली ना, त्या महामानवाचं नाव देण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे. ही माझी सर्व समाजाला आणि सर्व राजकीय पक्षातल्या लोकांना माझी विनंती आहे. आणि जो कोणी लोकप्रतिनिधी या ठिकाणी येणार नाही, तो आंबेडकरी समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, माता भगिनीचं त्यांच्याकडे लक्ष आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस ते मतं मागायला येतील, त्यावेळेस आम्ही त्यांना विचारू, तुम्हाला दलित समाजाचे मतं पाहिजेत, तुम्हाला मात्र बाबासाहेबाचं नाव द्यायचं असेल तर नाही. आणि माझं सर्वप्रथम म्हणणं आहे, मागासवर्गीय समाजाचे जे आमदार आहेत ना, नमिता मुंद्रा असतील किंवा मागासवर्गीय समाजाचे जे आमदार तिकडं संजय सिरसट असतील, नवनीत राणा असतील, तिकडं अंजली घाडगे असतील, जे काही दलित राखीव मतदारसंघातून निवडून येणारे मागासवर्गीय लोकप्रतिनिधीत ना, त्यांनी अगोदर ह्या नावासंदर्भात, मागासवर्गीय समाजाचं प्रश्नांसंदर्भात रस्त्यावर आलं पाहिजे. अन्यथा त्यांना रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाहीत. नक्कीच. तर अशा प्रकारचं हे या ठिकाणाहून इशारा देण्यात आलेला आहे. आंदोलन गेल्या 4 दिवसापासून जे आहे ते आमरण उपोषण या ठिकाणी आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं जो कोणी लोकप्रतिनिधी इथं आंदोलनाला किंवा मग नावाला पाठिंबा देणार नाहीत, त्याला मतं मिळणार नाहीत, अशा प्रकारचा या ठिकाणाहून इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी किती संघर्ष करावा लागतो हे आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.